म्हणजे बस स्टॉपला धड जागा नाहीये, धड रिक्षा स्टॉपला जागा नाहीये. 100% अपघात रोज व्हायला लागले. सांडव्याचं सगळं घाण पाणी मॅडम या रोडनं सगळं खाली जात होतं. ते पण काम मी एक महिनाभर तटवलेलं. पाऊस कुठे कंटिन्यू पडायला गणपतीच्या आधीच हे काम पूर्ण करावं, नाही तर लय अवघड होणार आहे. म्हणजे वाहनांना दिशा दाखवायचं काम तुम्ही करत होता. अतिशय वर्दळीचं ठिकाण म्हणजे गंगावेश बस स्टँड. आणि इथं तुम्ही बघत असाल बस स्टँड आहे, भाजी मंडई आहे, बँक्स आहेत आणि रत्नागिरीला जाणारा महत्वाचा मार्ग सुद्धा इथूनच जातो. पण इथं रखडलेलं जे काम आहे ड्रेनेज लाईनचं, ते 2 महिने झाले तसंच आहे आणि ते अतिशय संथ गतीने चालू आहे. त्याच्यामुळे इथं होणारी गर्दी, इथं होणारं ट्रॅफिक, इथं होणारे अपघात आणि इथल्या लोकांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागतंय त्या समस्या जाणून घ्यायला आपण आज इथं आलेलो आहोत. जाणून घेऊया थेट नागरिकांकडूनच त्यांचं म्हणणं काय आहे. रोज कसं आता एसटी वाहतूक, केएमटी वाहतूक, परत रिक्षाचं, या 4 व्हीलर ह्यांची वाहतूक इथं सारखी आहे. वारंवार डंपर येतात, त्यामुळं रोड अपुरा पडतो. हे काम चालू असल्यामुळं, अडचण असल्यामुळं रोड अपुरा पडते. इकडून वाहन आले की ट्रॅफिक जाम होते, कुठनं पण येते ट्रॅफिक हे जाम होतेच. त्यामुळे जेणेकरून जेवढ्या लवकर काम पूर्ण करता येईल तेवढं त्यांनी करावं, एवढी इच्छा आहे आमची. कोल्हापूर मार्गे रत्नागिरीला जाणाऱ्या मोठी वाहनं सगळी या रस्त्याने जातात शिवाजी पुलावरून. आणि त्यामुळे की नाही इथं अवजड वाहनांमुळे काम चालू असल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी होते. कायम वाहतूक कोंडीला आम्हाला सामना जावं लागते. त्यामुळे ते काम लवकरात लवकर पूर्ण करावं ही आमची अपेक्षा कधी आहे. चालू झालंय काम? तरी महिना 1.5 महिना झाले. 2 महिने झाले असतील चालू. कदाचित पावसामुळे केलं नसेल. नाही, पाऊस कुठं थांबतच पाऊस आहे की. पाऊस कुठं कंटिन्यू पडायला लागला. त्याच्या आधी हे जेव्हा उकरलेलं इथलं सांडव्याचं सगळं घाण पाणी मॅडम या रोडनं सगळं खाली जात होतं. ते पण काम मी एक महिनाभर तटवलेलं. मग ते आता काम पूर्ण झालं. आता हे केलं आणि आमचा रिक्षा स्टॉपला जागा नसल्यामुळं आम्हाला अशा गाड्या लावून ट्रॉफिक जाम यावं लागलं. खरं पाहता इथनं मेन रस्ता आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या जातात सगळ्या. आणि बऱ्याच जणांचं इथं मगाशी मला म्हणाले की हे जे काम केलं ते पण निकृष्ट दर्जाचं. होय मॅडम. आता हे बघा की तिथं गाडी 4 व्हीलर आली की नाही, ते दबलं जातंय आणि गाड्या तिथंच गाडीवरती घेता पण येत नाही. स्लॅब टाकलेला नाही, स्लॅब टाकलेला नाही. फक्त मोरम टाकले, खडी टाकल्या आणि कामाला वेळ घालवत बसलेले. काय सांगाल तुमची काय मागणी? काय आमचं आता गणपती मॅडम आलेला आहे जवळ. गणपतीच्या आधीच हे काम पूर्ण करावं, नाही तर लय अवघड होणार आहे. इथं कुंभार गल्ली असल्यामुळे म्हणजे इथे सगळे गणपती लोक, अख्ख्या कोल्हापुरातली लोक इथंच गणपती न्यायला येतात. आणि या गंगाशीला एवढं ट्रॉफिक होणार आहे की माणसाला सुद्धा जायला येणार नाही. त्यामुळे जेवढ्या लवकर हे काम, जेवढ्या 2 दिवसात 3 दिवसात होईल तेवढं बरं आहे. अपघातांची समस्या का? 100% अपघात रोज व्हायला लागले. रोज या इथं मंडई आहे, इथं कुंभार गल्ली आहे, इथं गणपतीला आलेले लोक झाल्यावर भाजी मंडईत येतील लोक, यांच्यामुळे एवढा प्रॉब्लेम आलेला आहे. आत्ता एवढ्या 11-12 वाजता का नाही किती गर्दी आहे बघा तुम्ही. आता म्हणजे हे लवकरात लवकर जेवढं हे काम होईल तेवढं आम्हाला बरोबर. काय सांगितलेलं कधीपर्यंत करणार काम? तसं आम्हाला कोणी विचारलं पण नाही आणि काय सांगाय पण नाही. हे आता बघायला लागले, आता 2-2.5 महिने झाले काम असंच चालू आहे. कोणी 1 दिवस येते, 10 दिवस बंद असते. त्याच्या अगोदर तिथं काम चालू होतं, ते पण जवळजवळ 3 महिने झाले, 4 महिने झाले तिथं. त्या आत्ताही इकडचं चालू केलं. त्यामुळे काय जेवढ्या लवकर होईल तेवढं काम बरं आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करावं एवढीच आमची इच्छा आहे, जेणेकरून अपघात होणार नाहीत. 2 महिने झाले तर पाणी येते, ड्रेनेजचं पाणी येते, घाण येत्या, माती येत्या, खडी येत्या. 2-3 इथं म्हातारी माणसं पडलेली आहेत बघा. दादा मगाशी मी बघितलं की वाहनांना दिशा दाखवायचं काम तुम्ही करत होता. मॅडम इथं ट्रॉफिक वालीच नाही आहे आणि अचानक कुठलं तरी 2 व्हीलर ट्रॉफिकवाले आलीत तर ते आमच्या रिक्षावाल्यांची पावत्या करतात की तुम्ही गाडी अशी लावली तशी लावली. मॅडम इथं स्टॉपच आमचा उठाव झालेला आहे. आम्ही गाड्या लावणार कुठं? त्याकरता ट्रॉफिक जाम झाले की आम्हीच ट्रॉफिक स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून हे सगळं जाम होऊ नये. बाकी काय येत नाही. इथं ट्रॉफिकवाले असले की ते उद्दाम आमच्याच गाड्या काढायला लावणार. तेवढ्याकरता आम्ही ते ट्रॉफिक हे करण्याचा प्रयत्न करतो. मेन बस स्टॉप आहे, मंडई आहे आणि पलीकडे दवाखाने आहेत, बँक आहे इथे. त्यामुळे रिक्षांची गरज इथं आहेच. त्यामुळं रिक्षा स्टॉप इथनं हलवणे काय पर्याय नाही आहे मॅडम. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक वर्षांपूर्वीची जी ड्रेनेज लाईन होती ती ह्या कुंभार गल्लीतून खाली दूध कट्ट्याकडे आलेली आणि महानगरपालिकेने हेच ड्रेनेज लाईन ह्या बाजूला म्हणजे वरती पापाच्या टिकटीला महाद्वार रोडला जो रस्ता जातो त्या बाजूला वळवली होती. आणि
आपल्याला माहितीच आहे तो जो रस्ता आहे तो चढ असणारा रस्ता आहे. चढाला ते ड्रेनेजचं पाणी जात नव्हतं, त्यामुळे ते इथे अडकून राहायचं. प्रचंड प्रमाणात ते इथं तुंबलं जायचं, म्हणून ड्रेनेज लाईन नवीन टाकली, जी आता ह्या बाजूला गेलेली आहे. खाली नदीकडे जो रस्ता जातोय त्या रस्त्यावरून मधून त्यांनी काढली आहे, पण ती काढली आहे त्याला जवळपास 3 महिने होऊन गेलेत. एका पॉइंटचं काम झालंय, दुसरे 2 पॉइंट जे आहेत त्या पॉइंटचं काम जवळपास 2 महिने तसंच आहे. आणि नागरिकांच्या मते ह्या वर्षी पाऊस सुद्धा इतका प्रमाणात किंवा सतत नव्हता, जेणेकरून ते कारण देतील की पावसामुळे करता आलं नाही. असंही काही झालेलं नाही आणि सध्या जे काम केलंय ते सुद्धा अगदी निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण आणि होणारा त्रास, होणारं ट्रॅफिक, म्हणजे बस स्टॉपला धड जागा नाहीये, धड रिक्षा स्टॉपला जागा नाहीये. सामान्य नागरिकांनी काय करायचं, ज्यांचं हातावरचं पोट आहे, रिक्षा चालकांना सुद्धा या गोष्टींचा प्रचंड त्रास होतो आहे. त्यामुळं प्रशासनाने नक्कीच याच्याकडे लक्ष द्यावं. काल महानगरपालिकेमध्ये सभा झाली, सभेमध्ये सगळ्याच नगरसेवकांनी बरेच प्रश्न मांडले आणि महानगरपालिकेला त्यातल्या काही गोष्टींची उत्तरं देता आली, काही गोष्टींची उत्तरं देता आली नाहीत. पण प्रशासनाने प्रत्येक गोष्टीकडे निदान जे काम केलंय, चालू केलंय ते काम तरी संपवा आणि मग दुसरं नवीन काम चालू करा असं सर्वांचंच मत आहे. त्यामुळे इथलं काम लवकरात लवकर होऊ दे. इथं होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जे ट्रॅफिक आहे, जे अपघात आहेत, हे थांबले जावे अशी अपेक्षा सर्वांकडूनच व्यक्त होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, KK न्यूज, कोल्हापूर. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर.